छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज बच्चू कडू एक कडवट कार्यकर्ता, एक सर्वसामान्यांचा नेता, दिव्यांगांसाठी झटणारा, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, ज्यांना घरं नाहीत, पालीच्या घरात राहतात असे लोक, गोरगरीब, शोषित, पीडित, दलित सगळ्यांसाठी आंदोलन करणारा, म्हणून गोरगरिबांचा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे। त्यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह, मुंबईतले सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत, बाहेरचे कोणीच नाहीत, आता ते मेळावा घेतील। कारण आपण पाहतो की जेव्हा जेव्हा आंदोलन मोर्चे निघाले तेव्हा ती ताकदही पाहिली। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचाही मोर्चा आपण पाहिला आणि मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आपल्याला हा निर्णय घ्यायला लागेल, आपलं आश्वासन देखील आहे आणि त्यात बच्चू कडूंचं आंदोलन, आणि खऱ्या अर्थाने त्या आंदोलनाला देखील यश आलं आणि कर्जमाफीचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला। असे अनेक निर्णय आपण घेतले। यामध्ये दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने लढणारा, झटणारा नेता म्हणून बच्चू भाऊ तुमची ओळख आहे। तुम्ही आज शिवसेनेमध्ये तुमच्या असंख्य लोकांबरोबर प्रवेश केलाय, तर त्याबद्दल मी तुमचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो। तसं तुमचं काय शिवसेना तुम्हाला नवीन नाहीये, तुम्ही मूळचे शिवसैनिकच आहात। 25 वर्ष प्रहार सामाजिक संघटना आपण या ठिकाणी त्याचं काम केलं आणि आज पुन्हा स्वगृही शिवसेनेमध्ये आपण आलात। आपण फक्त आमदारकीसाठी नाही, आपण स्पष्ट केलेलं आहे, आपण आपले मुद्दे, ध्येय, धोरण, गोरगरिबांना न्याय देणारे जे प्रश्न, याला कुठंतरी सत्तेचं बळ लागतं। आणि आपण पाहिलं, माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत देखील आपण पाहिलं, तुम्ही त्या काळात देखील आम्ही जो निर्णय घेतला त्याच्या सोबत राहिलात, सोबत आमच्या आलात। त्यामुळे शिवसेनेला बच्चू कडू नवीन नाही आणि बच्चू कडूला शिवसेना नवीन नाही, हे समीकरण आपलं जुनं आहे। आणि एक लढवय्या कार्यकर्ता, शिवसेनेचा बाणा आहे लढवय्या। बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी हेच शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढा आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय द्या। ती भूमिका, तेच विचार आपले दोघांचेही आहेत आणि म्हणून विचारांची लढाई आपल्याला विचारांनी लढायची आहे, त्याला ताकद आणि बळ द्यायचं आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे। ही भूमिका माझी आहे आणि आपली आहे। आता दोन्ही लोकांच्या भूमिका एकच असल्यावर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याचा जो मार्ग आहे तो प्रशस्त होतो। आज मी टीव्हीवर अनेक लोकांच्या बाईट तुमच्याबद्दल पाहिल्या, दिव्यांगांच्याही पाहिल्या, तुमच्या कार्यकर्त्यांच्या पाहिल्या। त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की बाबा शेवटी लढाई आपण करतो, लढतो सर्वसामान्यांसाठी, त्याच्या पाठीशी राजकीय ताकद देखील आवश्यक असते। आणि म्हणून आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। राजकीय जे काही लढाई आहे, शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात। त्याचबरोबर एक प्रहार जी सामाजिक संघटन आपलं आहे, ते सामाजिक संघटन आहे आणि ते देखील आपल्या शिवसेनेसोबत जोडतोय आपण, त्यामुळे त्यालाही बळ मिळेल, प्रहार संघटनेलाही बळ मिळेल आणि त्या माध्यमातून देखील आपल्याला सर्वसामान्य लोकांचे सामाजिक प्रश्न, प्रहार ही सामाजिक संघटना आहे आणि म्हणून दिव्यांगांना आपण, मी मुख्यमंत्री असताना आपल्या मागणीनुसार दिव्यांग मंत्रालय आपण सुरू केलं, त्याचा देखील फायदा दिव्यांगांना होतोय
आणि मग दिव्यांगाचेच नाही तर सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, अगदी गोर गरीब जनता यांचे जे प्रश्न आहेत ते आपण हाती घ्या. एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्याला माहित आहे, मी एकदा कमिटमेंट केली, कमिटमेंट माझी कमिटमेंट असते. डायलॉग काय सांगत नाही मी, पण आपल्याला माहित आहे राजकारणामध्ये शब्द देणं आणि पाळणं हे महत्वाचं असतं. आणि म्हणूनच या राज्यामध्ये अल्पावधीमध्ये कमी कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चांदा ते बांदा शिवसेना पोहोचवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेनी केलं, याचा अभिमान मला आहे, आनंद आहे. आणि आता बच्चू भाऊ सोबत आले आहेत, त्यांची टीम सोबत आली आहे. या दिव्यांगांचा देखील आशीर्वाद असतो आणि हा आशीर्वाद देखील या माध्यमातून आपल्याला मिळेल. गोरगरिबांचा आशीर्वाद असतो, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आशीर्वाद असतो. तो देखील या ठिकाणी आपल्याला पुढच्या वाटचालीमध्ये कामी येईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि तुम्ही ज्या विश्वासाने आलेला आहात, या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही ही ग्वाही देखील मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. एका ताकदीने आपण महाराष्ट्रभर एका ताकदीने गावागावामध्ये अगदी